ट्राफिक जैसी थी वैसेच आहे अजून चाकणची. बदललेलं काही नाही. बदलतात फक्त ते दरवर्षीचे आमदारांचे कोटे, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट, हे बाकी जसं आहे तसंच चालू राहतं. सकाळची वेळ आहे म्हणजे सकाळचे आता वाजलेत फक्त किती वाजले, 9 वाजायला आले. आणि हे घरी जायचं म्हणजे कामावर जायचं टायमिंग आहे सगळ्यांचं. ट्राफिक जैसे आहेत तैसीच आहे अजून. आता तरी अमितेश कुमारांनी फक्त हे काढलं ना, आदेश काढलेला आहे की 31 ऑगस्टपर्यंत कुठल्याच पोलीसवाल्यांनी चालन करायचे आहे ना. आहे मुशीच्या टोल नाक्याचा आहे. बघू आता चाकण बाकीच आहे. जीवाची बाजी लावून रोजच्या रोज प्रवास करावा लागतो. अर्धे जास्त तास प्रवासातच जातात फक्त. काल सगळ्या कंपन्या जायला लागल्या MIDC मधल्या, त्यामुळे मंत्री महोदय आले. हे बघा, हे सगळं कामासाठी आणून ठेवलेलं आहे, रस्ते बुजवण्यासाठी किंवा खड्डे बुजवण्यासाठी. मंत्री येत नाहीत किंवा त्याची बातमी झाली नाही तोपर्यंत कोणी झालं नाही, कोणी त्यांची दखल घेतली नाही, काहीच नाही. पण जेव्हा सगळ्या मीडियामध्ये ट्रायल चालतात तेव्हा सगळ्या गोष्टींना जाग येते. तर हे दुर्दैव आहे जिथं MIDC आहे, त्या MIDCच्या भरोशावर सगळा कारभार चालतो. ट्रॅफिक होणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. ट्रॅफिकमध्ये चालताना कोणी लेनच बघत नाही, तर वाटेल तिथं आपली दिशा बदलतात. आता हे बघा, हा इकडून चालतोय, तिकडून चालतोय, MS 14. मेन म्हणजे जड वाहनांचे. मला वाटतं ज्यावेळेस ट्रॅफिक जर होते, भलेही तुमचा MIDC एरिया असला, तो ट्रक तिकडे वळला आहे समोर, हा वाला ट्रक इकडे वळला आहे. पण आतापर्यंत हा उजव्या साईडने चालत होता. आणि पुढे जरी बघितलं ना, आता तो जाम लागलेला आहे सगळा. अर्धी जास्त याच्या आधी जड वाहन आहे. सकाळचे जड वाहनांना एंट्री जशी सिटीमध्ये नाही आहे तसं MIDCमध्ये जरी केलं, सकाळच्या वेळेला एंट्री न देणं किंवा दुपारीच एंट्री जड वाहनांना सुद्धा, तरी अर्धं जास्त ट्रॅफिक कमी होईल. ते बघा, सगळं अर्धं जास्त ट्रॅफिक आहे. जे जड वाहन आहेत ना, जड वाहनांमुळे अर्धं जास्त ट्रॅफिक आहे. कारण जड वाहनं डायरेक्ट उजव्या साईडला. आता सांगा, या ट्रकचं उजव्या साईडला थांबायचं काही काम आहे, तरी उजव्या साईडला थांबलेला आहे. त्यामुळे सगळा रस्ता ब्लॉक होतो. रस्ता ब्लॉक झाला ट्रॅफिक जाम व्हायला वेळ लागेल. आता हा चौक आहे, तिथं किती पोलीसवाले ट्रॅफिक सोडवायला आहेत ते बघा. प्रत्येकाला थांबलेले आहेत, कोपऱ्यावरती थांबलेले आहेत. साहेब ट्रॅफिक चौकात मधात लागते आणि साहेब कोपऱ्यावरती थांबलेले आहेत. असा सगळा जाम. सिग्नल नाही, काही नाही, वाटेल तिथं पोलीस कसंही घुसतं. त्यामुळं सगळे ट्रॅफिक जाम होतं बऱ्यापैकी. पोलिसांनी सुद्धा पावती पाडण्यापेक्षा जर ट्रॅफिक सोडवण्यावरती खरंच लक्ष दिलं ना, तरीसुद्धा बराच फरक पडतो. आता मागं जे एक SP होते ट्रॅफिकचे, त्यांनी सांगितलं होतं की बाहेर देशांमध्ये ट्रॅफिक सोडवण्यासाठी पोलीस काम करत नाही, तर फक्त चलन फाडण्यासाठी काम करतात. त्यांनाही सुद्धा सांगायचं आहे की साहेब, बाहेर देशातले रोडसुद्धा तसे आहेत, कानून व्यवस्था तशी आहे. असं पुण्या मुंबईसारखं ट्रॅफिक तिथं लागत नाही. म्हणून फक्त नियम तोडणाऱ्यांसाठी पोलिसांना थांबावं लागतं. ट्रॅफिकसाठी रोड तसे असतील तर ट्रॅफिक कोणी सहज मोडणार नाही. हे बघा, असे जर ट्रक दिवसा जर एवढं मोठे जड वाहनं जर असतील, आता या जड वाहनांमुळे सगळं ट्रॅफिक स्लो होतं. ट्रॅफिक स्लो झालं म्हणजे ट्रॅफिक अडकायला वेळ कधी लागत. जड वाहनाचं काही काम आहे काय? सांगोलवाली तो घुसला डायरेक्ट मध्ये, ट्रकवाला घुसला मधात, टँकरवाला, झालं जाम. सगळी जड वाहनं जरी सकाळच्या वेळेला थांबवली 10-11 वाजेपर्यंत, तरी अर्ध जास्त ट्रॅफिक तसंच जाम होतं. आता ही थांबलेली आहे, त्या एका ट्रकमुळे सगळं अख्खं ट्रॅफिक जाम होतं. कारण त्याला आता तिथून टर्न मारायचं. जड वाहनांना तसं एवढं ओझं असतं त्यावेळेला तेव्हा लोड किंवा पिकअप घेऊ शकत नाही. एका वाहनामुळे सगळं थांबलं आहे. आता अख्खं ट्रॅफिक एका वाहनामुळे थांबलेलं.
ट्रॅफिकची समस्या नाही. लोकांनी सिव्हिक सेन्स जरी पाळला, ट्रॅफिकचे नियम स्वतःहून जरी पाळले आणि प्रशासनानं जरी त्याच्यावर मदत केली तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम आहे तशीच सॉल्व्ह होतात. दुसरं कारण ट्रॅफिक व्हायला सगळ्यात जास्त रस्ता निघून झालेला आहे आणि कामावर जाणारी खूप लोक असतात एवढे थांबलेले आहेत तिथं सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि मोठी ट्रक सगळं. हे सगळ्यात मोठं मुख्य कारण आहे ट्रॅफिक होण्याचं. जड वाहनं किंवा चौकामध्ये ज्या रिक्षाज उभ्या असतात, जी लोक जी उभी असतात ती कामावर जाणारी, ती रोड अख्खा रोडवर येऊन जातात. तर पोलिसां म्हणजे त्या प्रत्येक गोष्टी पोलिसांनी सांगणं गरजेचं नाही आहे. एक माणूस म्हणून आपल्यालाही कळायला पाहिजे. ते बघा, गाड्या अशा सगळ्या थांबलेल्या आहेत त्या. इकडे जाणारं ट्रॅफिक होणारच नाही. आपला सुद्धा एक सिव्हिक सेन्स असला पाहिजे की आपल्यामुळे जर ट्रॅफिक होते तर आपण रोडच्या कडेला थांबलं पाहिजे किंवा रोडच्या बाजूला थांबलं पाहिजे. या रोडवरती अक्षरशः 300 ते 400 जणांचा जीव गेलेला आहे. काहीतरी डेटा वाचता येईल. मरण एवढं स्वस्त झालेलं आहे. 300 ते 400 जणांचा जीव ट्रॅफिकमुळे जाऊ शकतो तुमचा. फार वाईट गोष्ट आहे. त्यामुळं प्रवास करताना प्रत्येक जण जेव्हा बाहेर जातो घरातल्यांना अपेक्षा असते की रात्री परत लवकर येणार अशा ट्रॅफिकमध्ये कित्येक जणांचे जीव गेलेले असतात आणि ही खरंच दुःखद बाब आहे लोकांसाठी, सरकारसाठी आणि जे या गोष्टीचं नियोजन करतात त्या सर्वांसाठी. एखाद्याचं मरण एवढं स्वस्त नाही की फक्त ट्रॅफिकमुळे मरण होतं. आणि जर ही सगळी MIDC इंडस्ट्री जात असेल याच्यातून तर ते सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. कारण त्याच्यावर सगळ्यांचा उदरनिर्वाह ज्या इंडस्ट्रीवरती चालतो. पुण्याचं नाव सगळ्यात मोठं जर झालं असेल तर चाकण MIDC, भोसले MIDC किंवा चित्रापूर या MIDCमुळे लोकांना रोजगार उत्पन्न झालेले आहेत, रोजगार निर्माण झालेले आहे. त्यातून लोकांची घरं चालतात, लोक मोठी त्यातून झालेली आहेत. आणि त्याच्यावरच जर गदा येत असेल की जर ट्रॅफिकच्या समस्येमुळे जर सगळी लोक आता हे साहेब चालांचं सांगितलेलं आहे तरी साहेबांच्या हातात मशीन दिसतंय मला. आता साहेबांनी आता इथं ट्रॅफिक बऱ्यापैकी चांगलं कंट्रोल केलेलं आहे. सिग्नलला असताना सिग्नल पाळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. फक्त प्रत्येक गोष्ट पोलिसांवरती ढकलून सुद्धा आपल्याला चालणार नाही. भुजबळ साहेब, सिग्नल पाळणं गरजेचं आहे आपल्याला सुद्धा. काय आपण पाळतो. कायदे में रहोगे तर फायदे में रहोगे, ते उगाच नाही. तुम्ही जीवनाच्या सुद्धा फायद्यात राहाल तर कायद्याच्या परिघात राहाल तर काय मत आहे तुमचं? आणि साहेब तर ड्युटी करत आहेत चांगली, साहेबांचा काही विषयच नाही. ट्रॅफिक एकदम या चौकात आज क्लिअर वाटत आहे. कुठला मला वाटतं भारत माता चौकच आहे ना, कुठला चौक आहे? मोठीच आहे ना, चाकणच्या पुढे आलं ना, बरोबर. असं सगळं चालू आहे.